विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर पाहत आहोत। याच्या अगोदर आपले 10 लेक्चर झालेत आणि हे आपलं 11वं लेक्चर आहे। तर आपण काय पाहत आहोत त्याच्यामध्ये आता प्रॅक्टिस सेट 2.4 पाहणार आहोत। काय पाहणार आहोत? प्रॅक्टिस सेट 2.4 आणि त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे कंपेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ABC। तर जनरल फॉर्म सोबत कंपेअर करायचं। सगळ्यांना माहिती आहे जनरल फॉर्म का आहे, तर जनरल फॉर्म इथे लिहितो ax स्क्वेअर प्लस bx एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा तुमचा काय आहे? जनरल फॉर्म आहे। तर ह्या जनरल फॉर्मसोबत तुम्हाला काय करायचं आहे? कंपेअर करायचं आहे आणि ABCच्या व्हॅल्यू काय करायचे लिहायचे। तर सिंपल क्वेश्चन आहे हा। परीक्षेमध्ये आला तर क्वेश्चन तुम्हाला किती मार्क्ससाठी येतो? 1 मार्क्ससाठी क्वेश्चन येईल हा। किती मार्क्ससाठी येईल? 1 मार्क्ससाठी तुमचा MCQ मध्ये येऊन जाईल क्वेश्चन। तर ABCच्या किमती लिहायच्या। सिंपल आहे, सगळ्यांना येऊन जाते। तर पहा इथं 1 बाय 1 पाहू आपण। फर्स्ट क्वेश्चन घेऊ आपण। हा जो दिलेला आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0। तर ठीक आहे, हा क्वेश्चन दिलेला आहे। तर ह्याला काय करायचं? कंपेअर करायचं आहे तुम्हाला जनरल फॉर्मसोबत आणि त्याच्यानंतर कंपेअर करून तुम्हाला ABCच्या किमती लिहायचं। सोल्युशन पहा, सोल्युशन इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0 हीच कंपेअरिंग विथ कशासोबत कंपेअर करतोय? कंपेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। तर ह्याच्यासोबत कंपेअर केलं तर काय मिळतील किमती? पहा, एची किंमत इथं काय नाही म्हणजे काय असते? 1 असते। बीची किंमत काय आहे? -7 आहे। बीची किंमत तुमची येते -7 आणि सीची किंमत काय आहे तुमची? +5 आहे। तर अशा प्रकारे आपण कंपेअर करून असं लिहिलेलं आहे। फक्त याच्यामध्ये काय महत्त्वाचं? ABCच्या किमती महत्त्वाचे आहेत, बाकी हे तर सेमच असणार आहे लिहिताना। हे तुम्हाला जमलं असेल, हा 1 मार्कासाठी क्वेश्चन येतो। त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा एक क्वेश्चन करून दाखवतो। ठीक आहे, वाटलं तर करून दाखवतो। डायरेक्टली मी काय करतो आता, हे सगळं लिहित बसणार नाही। हे अशा प्रकारचे लिहायचे, डायरेक्टली याच्या किमती मी काय करतो सांगतो तुम्हाला। ठीक आहे, सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा तुमचा। सेकंड नंबरचा काय आहे? 2m स्क्वेअर इज इक्वल टू 5m मायनस 5। ठीक आहे, 5m मायनस 5 हा तुमचा सेकंड क्वेश्चन आहे। तर ह्याला काय पहा, सोल्युशन पहा। आता ह्याला पहिल्यांदा व्यवस्थित मांडून घ्या। 2m स्क्वेअर हा ह्याला आहे का नाही, इकडल्या राईट हँड साईडला इकडे घेऊन या लेफ्ट हँड साईडला। तर हा साईड चेंज झाला तर प्लस आहे तो मायनस होईल, मायनस आहे तो प्लस होईल। म्हणजे हा प्लस 5m काय होईल? -5m हा प्लस 5 इज इक्वल टू 0। आता ह्या फॉर्ममध्ये आले, ह्याला कंपेअर करा तुम्ही। एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत कंपेअर केलं तर तुम्हाला मी डायरेक्टली आन्सर लिहायला, तुम्ही हे सगळे लिहायचं आहे। एची किंमत मिळणार आहे 2, बीची किंमत मिळणार आहे तुम्हाला -5 आणि सीची किंमत मिळणार आहे तुम्हाला +5। तर ह्या तुमच्या काय आलेल्या आहेत? ABCच्या किमती आलेल्या आहेत। अशा प्रकारे काय झाले? ABCच्या किमती आलेल्या आहेत। आता राहिलेला आहे तुमचा एक क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन। ह्याला मी इथं सोडवतो। तर ह्याचं सोल्युशन पहा। सोल्युशन पहिल्यांदा काय करायचं? y स्क्वेअर इज इक्वल टू 7y जसा तसा क्वेश्चन लिहायचं। ह्याला इकडे घेऊन या। y स्क्वेअर मायनस 7y इज इक्वल टू तुमचा 0 असेल, पण एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कंपेअर करायचं आहे। तर तुम्हाला सीची किंमत काय नाही म्हणजे काय असते? 0 असते। y स्क्वेअर मायनस 7y प्लस 0 इज इक्वल टू 0। सीची किंमत किती आहे? 0 आहे। आता कंपेअर करा तुम्ही, डायरेक्टली लिहा। मी डायरेक्ट ABCच्या किमती लिहितो। तर एची किंमत मिळणार आहे तुम्हाला इथं काय नाही म्हणजे 1 असते। बीची किंमत मिळणार आहे -7 आणि सीची किंमत काय मिळणार आहे तुम्हाला? 0। तर हे तुमचे तिन्ही क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व करून झालेले आहेत। ह्याच्यानंतर आपण काय करूया? क्वेश्चन नंबर सेकंड, मेन क्वेश्चन नंबर सेकंड काय आहे? तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला सोडवायचे। तर तो आपण डायरेक्टली क्वेश्चन बघूया। तो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये। का? कारण तो तुमच्या परीक्षेमध्ये हमखास येणार म्हणजे येणार आणि किती मार्कला येणार? 3 मार्क्सला येणार। ठीक आहे, पहा तर तुमच्या प्रॅक्टिस सेटमधला सेकंड क्वेश्चन पहा। सेकंड क्वेश्चन काय आहे? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन। क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचे तुम्हाला यूजिंग फॉर्म्युला मेथड। फॉर्म्युला मेथडचा यूज करून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचं आहे। सिंपल आहे, इझी आहे, फक्त फॉर्म्युला पाठ करायचा आहे आणि परीक्षेमध्ये हमखास 3 मार्क्स देऊन जाणार हा क्वेश्चन आहे। ठीक आहे, हा म्हणजे ह्याच्यावर एक अशा प्रकारचा एक क्वेश्चन तुमच्या परीक्षेत येईल। तर पहा सोल्युशन पहा तुम्ही काय लिहायचं? सोल्युशन पहिल्यांदा जसा एकदाचा क्वेश्चन लिहून घ्यायचा। ठीक आहे, तर पहा काय आहे? एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इज इक्वल टू 0। ह्याला काय करा? ह्याला कंपेअर करा। एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हीच कंपेअरिंग विथ
कशासोबत कम्पेअर करा, विथ एक्स स्क्वेअर. इथं लिहितो मी एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे तुम्ही एका लाईनमध्ये लिहिले तरी चालते. मी इथं असं का लिहितो, कारण मला जागा कमी पडते आपल्याला, म्हणून मी असं लिहितो एका खाली एक, नाहीतर इकडं जाईल तर तुम्हाला प्रॉब्लेम जाईल. ठीक आहे. तर एची किंमत किती येणार आहे पहा, इथे एक्स थोडं व्यवस्थित लिहितो मी, हा एक्स स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा आता हा एची किंमत इथं काय नाही म्हणजे काय असतो, 1 असतो. एची किंमत 1 आहे. बीची किंमत तुमची येईल 6 आणि सीची किंमत काय येईल, ही तुमची सीची किंमत 5. तर हे आलेले आहेत. त्याच्यानंतर देअरफॉर तुम्ही काय करायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac इथं काढून घ्यायचं. नाही काढलं तरी चालते, डायरेक्ट फॉर्म्युल्यात काढलं तरी चालते, पण असं काढलं तर तुमचे कॅल्क्युलेशन्स थोडे कमी होतात आणि तुमचं ॲक्युरेसी वाढण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. आणि लिहायला पण तुम्हाला इझी जाईल. ठीक आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू काय येणार आहे पहा, बीच्या जागी बीची किंमत टाका, 6 आहे ही बीची किंमत, स्क्वेअर मायनसला मायनस, 4ला 4, एची किंमत आहे तुमची 1 आणि सीची किंमत आहे 5. बी स्क्वेअर मायनस 4a आणि सी. ठीक आहे. ह्याला सोडवा, 6चा स्क्वेअर 36 मायनस 4 × 1 4 4 आणि 4 × 5 तुमचा होईल किती, 20. 4 × 5 तुमचा होईल 20. तर हे काय येईल तुमचा, 36मधनं जर 20 गेला तर काय येईल, 16 येईल. ठीक आहे. 16 आलेले आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत किती आलेली आहे, 16 आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे सगळ्यांना. काय फॉर्म्युला, एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे तुमचा, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. तर हा फॉर्म्युला आपण काय दिलेला आहे, लिहिलेला आहे 4 ठीक आहे. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर हे तुम्हाला फॉर्म्युला कळलेला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचे, किमती पुट करायचं. तर एक्स इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा, मायनसला मायनस, बीची किंमत जी आहे ते टाका. बीची किंमत आहे 6 प्लस और मायनसला प्लस और मायनस अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac आपण काढून घेतलेला आहे आणि अंडर रूटमधली किंमत काढलेली आहे, अंडर रूट जशाच तसं आहे. तर अंडर रूटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत आलेली आहे 16. तर ही व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे. ह्या जागी जरी तुम्ही किमती जरी टाकून केल्या तरी हेच येणार आहे, पण सगळं तुम्हाला हे सगळं लिहत बसावं लागणार आहे, एवढं सगळं वाढणार आहे तुमची कॅल्क्युलेशन. तरी डायरेक्टली 16 किंमत टाका. 2 × a ची किंमत किती आहे, 1 आहे, 2a. ठीक आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा, मायनस 6ला मायनस 6 प्लस और मायनस, आता 4चा स्क्वेअर तुमचा किती आहे, 16 आहे. तर 16चा अंडर रूट निघाल तुमचं 4. ठीक आहे. काय निघालेलं आहे 4. 2 × 1 2. तर याला सोडवा तर काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू हा मायनस 6 प्लस 4 अपॉन 2 और काय असणार आहे, एक्स इज इक्वल टू तुमचा हा मायनस 6 मायनस 4 अपॉन 2. एकदा आपण प्लस घेतलेला आहे इथं आणि एकदा हा मायनस घेतलेला आहे इथं. हा मायनस 6 तर दोन्हीकडे सेमच आहे. तर ह्याला सोडवा तुम्ही, एक्स इज इक्वल टू मायनस 6 आणि प्लस 4. तर काय होईल, तुम्ही ह्याला वरल्याला सोडवलं तर हा मायनस 2 अपॉन 2 असेल. और काय असेल तुमचा, एक्स इज इक्वल टू हा मायनस 6 आणि मायनस 4 तुमचा मायनस 10 अपॉन 2. तर ह्याला सोडवा, ह्याला सोडवलं तर एक्स इज इक्वल टू मायनस 1. तर एक्सची किंमत तुम्हाला मिळालेली आहे मायनस 1. और तुमचं एक्स इज इक्वल टू काय मिळणार आहे, मायनस 10ला जर 2ने डिवाइड केलं तर काय येईल तुमचं, मायनस 5. ठीक आहे. म्हणजे 2 जर डिवाइड केलं तर 5 येईल आणि हा मायनस असल्यामुळे मायनस 5. मग हे तुम्हाला काय मिळालेले आहेत, अशा प्रकारचे 2 रूट्स मिळालेले आहेत. ठीक आहे. काय, -1 आणि -5 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. एक्स इज इक्वल टू -1, -5 आर दी, असं लिहून टाका, आर दी रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे तुमचे काय आहेत, हे 2 रूट आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे हा तुमचा पहिला क्वेश्चन सोडून झालेला आहे. ह्याच्यानंतरचा आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. पहा आता सेकंड क्वेश्चन लिहिलेला आहे तुमच्या बोर्डवर. काय, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0. पहा सोल्युशन पहा, फास्टमध्ये सोडू, तुम्हाला सगळ्यांना जमते. ठीक आहे. मी सगळे एक्झाम्पल का घेतो, जास्तीत जास्त मला प्रॅक्टिस व्हावी म्हणून हे सगळे एक्झाम्पल घेतो आहे तुम्हाला. ठीक आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय पर्याय नाही. जर जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितकी जास्त तुमची ॲक्युरेसी वाढते आणि स्पीड पण वाढते. ठीक आहे. तर पहा तुमचं हे लिहून घ्यायचं जास्त तसं एकदा, एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 इज कम्पेअर करा कशासोबत, इज कम्पेअरिंग विथ, कशासोबत कम्पेअर करा तुम्ही, कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx
प्लस सी इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करा. कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, ABCच्या किमती मिळणार आहेत. एची किंमत मिळेल तुम्हाला काय नाही म्हणजे इथं काय असते 1 असते. एची किंमत तुम्हाला मिळेल 1 आणि बीची किंमत मिळेल तुम्हाला हा -3 मिळेल आणि सीची किंमत मिळेल तुम्हाला -2. तर हे ABCच्या किमती मिळाल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय करा देअरफॉर B² - 4AC किमती काढून घ्या. तर काय करा B² - 4AC याची किंमत काढून घ्या. बीच्या जागी बीची किंमत टाका. हा बीची किंमत आहे -3 हा मायनसला मायनस 4ला 4 हा एची किंमत आहे 1 × 1 × आणि त्याच्यानंतर सीची किंमत किती आहे तुमची -2. तर मायनस असलं तर ब्रॅकेटमध्ये टाकून द्या, त्याच्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. तर याला सोडून घ्या. -3 9 येते. पहा तुम्हाला सांगितले, खूप वेळ सांगितले, कोणती संख्या निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो तिचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येतो. 3 9. हा मायनसला मायनस, हा मायनस आणि हा मायनस तुमचा 2 मायनस जर आले तर काय होते तुमचं प्लस होते. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि मी शिकवलेलं पण आहे. 4 × 2 काय होते तुमचा 8 होईल. ठीक आहे. ह्याला जर सोडवला तुमचा इथं लिहू आपण खाली. ठीक आहे. म्हणजे काय होईल 9 आणि 8 आहे का नाही. 9 म्हणजे 9 आणि तुमचा 8 जर किती केला तर किती होईल तुमचा 17 होईल. बरोबर आहे. 9 2 18 होते म्हणजे 17 झालेलं आहे. म्हणजे B² - 4AC किंमत किती मिळालेली आहे 17 मिळालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, तर त्या फॉर्म्युलामध्ये काय करा किमती पुट करा. देअरफॉर काय तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे x = काय आहे फॉर्म्युला -b ± अंडररूटमध्ये B² - 4AC हा तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. B² - 4AC हा अंडररूट पूर्ण याला लिहायचा आहे आणि अपॉन काय आहे तुमचा 2a हा तुमचा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये काय करा तुम्ही किमती पुट करा. किमती पुट केल्याच्यानंतर तुमचं इथे आन्सर पहा. तर एक्सला x = मायनसला मायनस बीची किंमत काय आहे तुमची -3 आहे. तर -3 हा आणि मायनस हा आणि हा -3 मी ब्रॅकेटमध्ये टाकतो. हा +or मायनसला +or मायनस ब्रॅकेटमध्ये B² - 4AC किंमत आपण इथं काढलेली आहे. का आहे 17 आलेली आहे. तर 17 लिहून टाकून द्या. त्याच्यानंतर 2ला 2 आणि एची किंमत किती आहे ते लिहून टाका. आता एची किंमत आहे तुमची 1. तर ठीक आहे 1. तर प्रॉब्लेम नाही. तर पहा x = काय येणार आहे हा मायनस × मायनस तुमचा काय होईल प्लस होईल. 2 वेळेस मायनस आलं तर मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते प्लस होते. तर म्हणजे +3 तुम्हाला +3 लिहायची गरज नाही, फक्त 3 लिहा. +or मायनस अंडररूटमध्ये 17ला जशास तसा आणि 2 × 1 तुमचा 2 अंडररूटमध्ये 17 जशास तसा का लिहिलेला आहे कारण 17 हा कशाचा आहे परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, त्याच्यामुळे 17 जशास तसा राहील. ह्याला सोडवा. पहा x = काय असेल +3 प्लस अंडररूटमध्ये 17 अपॉन 2 और काय असेल तुमचा x = दुसरा रूट काय मिळेल तुमचा x = +3 मायनस अंडररूटमध्ये 17 अपॉन 2 हे दुसरा रूट मिळेल. तर हेच काय आहे तुमचं सोल्युशन आहे. ह्याला फर्दर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता का, ह्याला फर्दर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकत नाही. हेच तुमचं काय आहे सोल्युशन आहे. लिहा. मग असं लिहायचं काय लिहायचे आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे तुमचे काय 2 रूट मिळाले आहेत गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. हा पहिला रूट, हा दुसरा रूट. ठीक आहे. तर हा क्वेश्चन पण तुमचा सोडून झालेला आहे. ह्याच्यानंतर आपण सोडूया नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. पहा आता नेक्स्ट 3rd क्वेश्चन लिहिलेला आहे. पहा सोल्युशन पहा. पहिल्यांदा जशाच तसा एकदाचं क्वेश्चन लिहून घ्या. चला पहा 3m² + 2m - 7 = 0 इज ह्याला कम्पेअर करा. इज कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करता तुम्ही याला ax² + bx + c = 0 सोबत कम्पेअर करा. एची किंमत किती येते तुम्ही पहा. एची किंमत 3 निघते. बीची किंमत पहा. बीची किंमत येते 2 आणि सीची किंमत किती आहे -7. एची किंमत काय आहे 3, बीची किंमत 2 आणि सीची किंमत -7. तर ह्या तुम्हाला किमती मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर मग काय करायचं तुम्ही B² - 4AC काढून घ्या. काय काढून घ्या B² - 4AC काढून घ्या. तर इथं काढून घेऊया आपण. B² - 4AC = बीची किंमत काय आहे टाका. ह्याच्यात फॉर्म्युला त्या किमती पुट करा. तर बीची किंमत आहे 2चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा मायनसला मायनस 4AC आहे. ठीक आहे. -4AC. तर 4ला 4 × एची किंमत किती आहे तुमचा 3 आणि सीची किंमत -7. ठीक आहे.
ह्या किमती काय केलेल्या आहेत आपण पुट केलेल्या, सगळ्या किमती पुट केलेल्या आहेत. हा 7 आहे -7. तर ह्याला सोडवा तर इजिकल टू 2चा स्क्वेअर येतो तुमचा 4. 2चा स्क्वेअर किती येतो तुमचा 4. मायनसला मायनस 4 × 3 पहा हे मायनस आणि मायनस पहिल्यांदा काय होईल, हा एक मायनस आणि हा एक मायनस, मल्टिप्लिकेशनमध्ये 2 मायनस आले तर प्लस होते. आणि 4 × 3 होते तुमचा किती 4 × 3 12 होते. 4 × 12 4 × 3 जर केलं 12 येते. पण पहा तुम्हाला जसं सोपं जाईल तसं करा कॅल्क्युलेशन आहे का नाही. किंवा 3 × 7 केलं तर काय 7 3 21 काय होईल असं करा तुम्ही. 7 × 3 7 × 3 वरती 7 3 21 21 × 4 करा. 21 × जर 4 जर केल्या तुम्ही आहे का नाही 21 × जर पहा 21 × 4 केल्या तुम्ही तर सिम्पली पहा 4ला 4 आणि 4 × 2 8 म्हणजे 84 येते तुमचं. सिम्पली 84 येऊन जाईल. ठीक आहे, डायरेक्टली करू शकता, तुमच्यासाठी मी इथं लिहून दिलेलं आहे. तर ह्या एवढ्याला मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही तर प्लस 84 येते. ह्या दोघांचं ॲडिशन करा 4 आणि 84 तुमचा 4 आणि 4 काय होईल 8 म्हणजे 88 येईल तुमचा आन्सर. ठीक आहे, b² - 4ac किंमत तुम्हाला 88 मिळाली. मग फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला तर फॉर्म्युलामध्ये किमती पुट करा. तर तुमचं यममध्ये आहे काय आहे तुमचा व्हेरिएबल यम आहे त्या जागी, त्यामुळे एक्सच्या ऐवजी तुम्ही काय करायचं एक्सच्या ऐवजी घ्या तुम्ही इथं यम. ठीक आहे, यम इजिकल टू काय असेल -b ± अंडररूटमध्ये b² - 4ac अपॉन 2a. आणि एक लक्ष द्या जेव्हा तुम्ही असं लिहिता ना हा b² - 4ac असं अर्धवट लिहायचं नाही, एखाद्या वेळेस तुमच्याकडून होऊ शकते. तर हे पूर्णच्या पूर्ण b² - 4ac कशामध्ये आहे हे अंडररूटमध्ये आहे. त्यामुळे हा अंडररूट पूर्ण जिथपर्यंत काढायचा कुठपर्यंत काढायचा जिथपर्यंत हे पूर्ण b² - 4ac टर्म आहे तिथपर्यंत काढायचा आणि ह्या पूर्णाला डिवायडेड बाय 2a आहे. ठीक आहे, तर m इजिकल टू काय येणार m इजिकल टू मायनसला मायनस b ची किंमत टाका, किमती पुट करा. 2ला 2 b ची किंमत 2 आहे ± अंडररूटमध्ये हे b² - 4ac ची पूर्ण किंमत आपण काढलेली आहे. तरी हे आलेले 88 किती आलेलं आहे 88 अपॉन 2 आणि a ची किंमत तुम्हाला माहीत आहे a ची किंमत आहे 3. a ची किंमत आहे 3. 3ला 3 तर याला सोडवा तर पहा 88 तुमचा बाहेर कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का नाही. तर आता 88ला काहीतरी करा तुम्ही अशा प्रकारे फोल्ड करा 88ची की ज्याचं काय होईल तुमचं बाहेर येईल तुम्हाला. पहा 21 × 4 केल्या होत्या आपण 21 × 4 केल्या होत्या असंच ठेवा वाटलं तर याला म्हणजे 80 काय कशाला इथं 21 × 4 केल्या होत्या ना. ठीक आहे 21 × 4 + 4 तुमचा. ठीक आहे, पहा म्हणजे काय करा तुम्ही 84 आहे का नाही ह्या 84ला तुम्ही 4 नाही करू शकता 84 नाही 88ला आहे ना 4च्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकता तुम्ही. बरोबर आहे, 4च्या मल्टिप्लिकेशनमध्ये जर लिहिल्या तुम्ही तर काय लिहू शकता पहा म्हणजे तुमचा 22 × काय लिहू शकता तुम्ही 22 × 4 लिहू शकता. म्हणजे 22 × 4 जर केला तर तुमचा 88 येते. पहा हे पहा डायरेक्ट 4 × 2 8 4 × 2 8 म्हणजे 22 × 4 लिहा. का लिहितो मी कारण तुमचा हे 88 तर परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. मग तुम्हाला काहीतरी करावं लागेल कशाचं तर याच्यामध्ये लिहावं लागेल आणि काढावं लागेल तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायचं आहे. तर हा 4 × 28 लिहिले तर 2चा स्क्वेअर 4 आहे तर आपल्याला 2 बाहेर घेता येते. तर पहा तर हा -2ला 2 ±ला ± मी याला काय करतो 4 × 22 लिहितो 4 × 22 अपॉन 2 × 3 तुमचं इथं 6 होईल. तर ह्याला काय करू शकतो आपण इथंच पुढं लिहतो मी यालाच इथं. ठीक आहे, तर ह्यालाच मी इथं लिहितो कारण जागा कम पडेल. तर याच्याबरोबर काय असेल -2ला -2 ±ला ± हा 4चा पहा इथपर्यंत पूर्ण लिहायचं आहे. हा 4 कशाचा स्क्वेअर आहे 2चा. तर ह्या 4 जर बाहेर घेतला तर मी काय 4 बाहेर घ्यायचं म्हणजे 2 बाहेर येईल इथं. ठीक आहे, जे 2 बाहेर का आलेला आहे म्हणजे 4चा अंडररूट जर घेतलं मी आहे का नाही 4चा स्क्वेअर रूट जर घेतलं तर येतो तुमचा 2 म्हणजे 2 आणि ह्या स्क्वेअर रूटमध्ये काय राहतं तुमचा 22 राहील आणि हा खाली 6 हे सगळ्यांना कळलं असेल. हा 2 मी कसा बाहेर घेतलेला आहे कारण 4चा जर स्क्वेअर रूट घेतला तर हा 2 बाहेर आलेला आहे. तर त्याला आपण पुढं पहा सॉल्व करूया आपण. m इजिकल टू पहा -2 ± 2 √22 अपॉन 6 हे एक असेल तुमचा किंवा काय असेल और m इजिकल टू -2 ± नाही पहा आपण 2 लिहू. पहिल्यांदा काय m इजिकल टू -2 प्लस घ्या पहिल्यांदा प्लस घ्या दुसऱ्यांदा मायनस घ्या. तर m इजिकल टू -2 अंडर रूटमध्ये 22 अपॉन
6. ठीक आहे, म्हणजे कळलं असेल तुम्हाला. तर हे किंवा हे त्याला सॉल्व करा, पुन्हा सॉल्व करा, तर तुम्ही सॉल्व करू शकता. पहा, एक लक्षात घ्या, आता याला फर्दर सॉल्व करता येत नाही, फक्त इथे याच्यात का आहे 6 मध्ये 2 आहे आणि इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. तर तुम्ही काय करा, 2 न डिवाइड करा. 2 न डिवाइड केलं तर काय होईल, 2 3 जा 6, इथं 3 असेल, हा 2 कटेल आणि हा पण 2 कटेल. ठीक आहे, म्हणजे इथं काय राहील तुमचा m इज इक्वल टू राहील इथं -1 राहील आणि इथं तुमचा 1 लिहायची गरज नाही, प्लसला प्लस, हा अंडर रूटमध्ये 22 आणि हा बाकी खाली काय राहील तुमचा 3 राहील. ठीक आहे, और इकडे काय राहील, तुम्ही आता याला सॉल्व करा. हा -2 म्हणजे हा 2 कटेल, हा 2 कटेल आणि 2 3 जा 6, 3 राहील खाली आणि हा इथला कटेल 2, इथला कटेल 2. तर इथं काय राहील तुमचा, मग इथं m इज इक्वल टू येईल, इथं m इज इक्वल टू हा इथं काय नाही म्हणजे -1 राहील, हा मायनसला मायनस अंडर रूटमध्ये 22 अपॉन तुमचा काय असेल 3 असेल. ह्या थोडं सिम्प्लिफायमध्ये लिहायचं असेल तर सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये काय लिहू शकता, m इज इक्वल टू √22, हा √22 प्लस आहे तर स्टार्टिंगला लिहिला तर हा -1 अपॉन 3, और ह्याला कसं लिहू शकता तुम्ही, m इज इक्वल टू कसंही लिहिलं तर काही फरक पडत नाही, ह्याला तशाला तसंच ठेवून टाका, काही फरक पडत नाही. ठीक आहे, म्हणजे -22 अपॉन मायनस हे लिहिलं तरी चालते. ठीक आहे, याला असंच राहू द्या. ठीक आहे, असं जरी वरलं जरी लिहिलं तरी सेम आहे, हे जरी लिहिलं तरी सेम आहे. हे काय आहे तुमचे रूट्स आहेत, वाटलं तर हे जशास तसं ठेवून टाका, ह्यालाही तसंच राहू द्या, कशालाही करता. ठीक आहे, हेच लिहून द्या. हे जरी लिहिले तरी तुम्हाला एक्झामिनर मार्क देऊन टाकते. मग लिहा काय आहे, आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे लिहून टाका. तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन काय झालेला आहे, पूर्णपणे सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा, आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे, तर पहा सोल्युशन पहा. पहिल्यांदा आपण काय करतोय, क्वेश्चन लिहून घेतो. तर 5m² - 4m - 2 इज इक्वल टू 0 हीच, ह्याला कम्पेअर करा, हा इज आहे. ठीक आहे, हेच कम्पेअरिंग विथ, कशासोबत कम्पेअर करायचे तुम्हाला, इथं लिहितो मी ax² + bx + c इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करायचं. तर a ची किंमत किती मिळेल पहा, a ची किंमत इथं 5 मिळेल तुम्हाला, b ची किंमत किती मिळेल, b ची किंमत -4 मिळेल आणि कॉमा c ची किंमत, कॉमा द्यायचं आहे प्रत्येकानंतर, कॉमा c ची किंमत मिळेल -2. तर हे ABCच्या किमती मिळाल्या. तर देअरफॉर तुम्हाला काय करायचं आहे, b² - 4ac काढून घ्या, कारण हे लागणार आहे. तर b² पहा, हे काढून घेतो असतो आपण, नंतर त्या फॉर्म्युलामध्ये जर काढून घेतलं तर खूप मोठे कॅल्क्युलेशन्स होतील, त्यासाठी b² - 4ac काढून घ्या डायरेक्टली आधीच. तर तुमचा b काय आहे, -4 आहे चा स्क्वेअर, b² तर -4 चा स्क्वेअर, मायनसला मायनस, 4ला 4, a ची किंमत किती आहे तुमची 5 आणि c ची किंमत किती आहे -2. जर मायनस आलं तर ब्रॅकेटमध्ये आपण टाकत असतो. तर ह्याला सोडवा, -4 चा स्क्वेअर काय येतो 16 येईल. कसा आला 16, मी सांगितले कोणती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह संख्या असेल तर तिचा स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. तर हा +16 आला, तर मायनस, हा एक मायनस आणि हा एक मायनस, जर मल्टिप्लिकेशनमध्ये 2 मायनस असेल तर त्याचं प्लस होते. 4 × 5 काय होतं तुमचा 20, 20 × 2 तुमचा होतो 40. आता एवढ्याचं 4 × 5 20, 20 × 2 40. ह्याला जर सॉल्व केला तर तुमचा काय येईल, हे हा 56 येईल. किती होईल तुमचा 56, 6 आणि 5, तर किती झालेलं तुमचं 56 झालेलं आहे. ठीक आहे, कशाची किंमत b² - 4ac. तर तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, तर m आहे व्हेरिएबल, तर m बरोबर लिहून घ्या फॉर्म्युला. तर m बरोबर काय असेल तुमचा फॉर्म्युला, m इज इक्वल टू -b ± अंडर रूटमध्ये काय असणार आहे, b² - 4ac अपॉन 2a. ठीक आहे, हे तुमचा 2a आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुमचा हा फॉर्म्युला लिहून झालेला आहे. व्यवस्थित लिहायचं. तर m इज इक्वल टू, आता ह्या फॉर्म्युलामध्ये काय करा तुम्ही, किमती टाका फक्त. m इज इक्वल टू मायनसला मायनस, b ची किंमत काय आहे तुमची -4 आहे आणि हा इथला मायनस फॉर्म्युल्यातला, आणि b ची किंमत तुमची -4, ह्याला ब्रॅकेटमध्ये टाका. +or मायनसला +or मायनस, हा 4 आहे, ओळखू येत नसेल पहा, तर हा 4 +or मायनसला +or मायनस. आता ह्या अंडर रूटमधली आपण किंमत काढलेली आहे, अंडर रूटमधली काय केलेली आहे, किंमत काढलेली आहे.
बी स्क्वेअर मायनस 4ac काय आलेले 56 आलेली आहे. तर हे 56 इथं लिहून टाका. त्याच्यानंतर 2, आता एची किंमत तुम्हाला माहीत आहे, एची किंमत किती आहे 5 आहे. तर 5ला 5 ह्याला तर सोडवा, किमती टाकलेल्या आहेत आपण पूर्णपणे. ह्याला काय करा सोडून घ्यायचे, तुम्हाला सोडवता येते सिम्पली. तर m इज इक्वल टू काय असेल तुमचा, m इज इक्वल टू मायनस इंटू मायनस 2 मायनस आले मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते प्लस होतं, म्हणजे +4 लिहायची काही गरज नाही, 4 लिहितो मी सिम्पली. प्लस और मायनसला प्लस और मायनस. आता 56चा तर काय तुमचा स्क्वेअर रूट निघतो का, स्क्वेअर रूट निघत नाही. 56ला तुम्हाला कशाच्या याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिता येते का पहा. तर 14 4 तुमचा किती होतो, 14 4 56 बरोबर आहे. तर ह्याला मी काय लिहू शकतो, तर 56ला 4 इंटू 14 लिहू शकतो. ठीक आहे. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा, मल्टिप्लिकेशन केलं तर 56 येते बरोबर आहे. 4 इंटू 14 लिहू शकतो मी, लिहू शकतो का नाही. तर पहा मग हा 2 इंटू 5 काय होईल तुमचा 10 होईल. तर ह्याला पुन्हा काय लिहू शकतो, m इज इक्वल टू 4 प्लस और मायनस, हा 4चा जर स्क्वेअर रूट घेतला तर काय येतो तुमचा 2 येतो, सगळ्यांना माहीत आहे. मग अंडररूटमध्ये काय उरला तुमचा 14 आणि हा खाली डिवायडेड बाय तुमचा 10. तर काय येईल म्हणजेच m इज इक्वल टू तुमची mची किंमत एक +4 प्लस और प्लस काय येईल तुमचा +2 √14, दुसरी काय अपॉन 10 आणि दुसरी काय येणार आहे और m इज इक्वल टू काय असतात तुमचा 4 मायनस 2 √14 डिवायडेड बाय 10. तर ह्या दोन किमती मिळाल्या. तर आता याच्यात आणि काय सिम्प्लिफाय करू शकता आपण, तुम्ही पहा. तर इथं 4 मध्ये 2 आहे, इथं एक 2 आहे आणि याच्यामध्ये पण 2 आहे. तर 2 न डिवाइड करा सगळ्यांना. 2 न डिवाइड केलं तर 2 5 जा 10, इथं 5 उरला. 2 न डिवाइड केलं तर 2 उरला आणि हा इथला 2 कटून जाईल. इथं पण डिवाइड करा तुम्ही, इथं आधी लिहून घेऊ आपण. हे m इज इक्वल टू पहिल्यांदा लिहायचं, इथं काय उरला तुमचा 2, हा प्लसला प्लस, इथं 2 कटला तर काय नाही म्हणजे 1 उरला आणि हे ब्रॅकेटमध्ये 14, हा 1 लिहत नसतो आपण पुढेच्या, हा 5 खाली उरला. तर एक रूट मिळाले तुम्हाला mचा काय 2 प्लस √14/5 आणि दुसरा ह्याला तुम्ही डिवाइड करा. ह्याला डिवाइड केलं तर हा 2 कटेल, हा 2 कटेल, इथं 2 उरेल आणि हा इथं 5. ठीक आहे, सेम टू सेम. आणि m इज इक्वल टू काय असेल तुमचा पार्ट 2 मायनस अंडररूटमध्ये 14/5. तर तुम्हाला हे दिसत असेल. तर हे काय तुमचे रूट्स आहेत. मग लिहून टाका, आर दी रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहिला काय मिळालेलं आहे 2 प्लस √14/5 आणि दुसरा m इज इक्वल टू 2 मायनस √14/5. हे काय तुमचे रूट्स आहेत. त्याच्यानंतर आपण काय करू, 5th नंबरचं एक एक्झाम्पल घेतो आणि 6th नंबरचं काय करायचं आहे तुम्ही होमवर्कमध्ये करायचं आहे. तर एक एक्झाम्पल आता 5th नंबरचं मी करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे, क्वेश्चन नंबर 5th. ठीक आहे, 5th क्वेश्चन लिहिलेला आहे. तर सोल्युशन पहा, पहिल्यांदा जास्तचा एकदाचं क्वेश्चन लिहून घ्या. y² प्लस 1/3y इज इक्वल टू 2 आहे का नाही. तर याला थोडंसं काय करा व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, ह्याला काय करा, ह्याला हा 2 इकडे घेऊन या. y² प्लस 1/3y, हा 2 जर इकडे आणला तर हा +2 इकडे आला तर -2 होईल. म्हणजे राईट हँड साईडचा लेफ्ट हँड साईडला आला तर साईन चेंज होते, +2चा -2 इज इक्वल टू 0. तर तुम्ही काय करायला कम्पेअर करू शकता, डायरेक्टली कम्पेअर करून घ्या. हा 3 एलिमिनेट करायची काही गरज नाही. तुम्ही 3 जर करायचं असेल तर काय करू शकता तुम्ही 3 मल्टिप्लाय केलं तर काय येईल 3y² प्लस 1y मायनस, तुम्ही अशाही प्रकारे करू शकता किंवा 1/3 तुम्ही ठेवू शकता. तर काय प्रॉब्लेम येणार नाही, 1/3 ठेवून टाका किंवा नाही म्हटलं तर तुम्ही मल्टिप्लाय करा. 3 न जर मल्टिप्लाय केलं तर हा 3 कटून जाईल तुमचं. तर आपण डायरेक्टलीच करूया, हीच कम्पेअरिंग, इथं लिहितो मी हीच कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करतोय आपण, x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. तर a ची किंमत काय येईल तुमची, a ची किंमत काय नाही म्हणजे 1 असते. b ची किंमत काय येईल तुमची 1/3 आहे आणि c ची किंमत येईल तुम्हाला -2. तर ABCच्या किमती मिळालेल्या आहेत तुम्हाला. b² - 4ac काढून घ्या. तर काय करा, b² - 4ac हे काढून घ्या इथं. तर b² b ची किंमत किती आहे 1/3 म्हणजे 1/3चा स्क्वेअर इज मायनस काय असेल तुमचा हा -4ac 4 आणि a काय आहे तुमचा 1 आणि c आहे तुमचा -2. तर ह्याला सोडवा. तर इज इक्वल टू 1/3 याचा स्क्वेअर करा, 1चा स्क्वेअर 1, 3चा स्क्वेअर 9 म्हणजे 1/9 येईल. हा मायनसला मायनस, हा मायनस आणि हा मायनस, दोन मायनस असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होतो. 4 × 1 4, 4 × 2
8 म्हणजे हा 1/9 8 आला. ह्याला सोडवा तुम्ही. ह्याच्या खाली काय नाही म्हणजे ह्याला सोडा. ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. तर ह्याला सोडवा. कसं सोडवतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 1 × 1 काय असेल तुमचं इथं लिहितो तुम्ही म्हणजे 1 × 1 असेल हा तुमचा प्लस काय असेल 9 × 8 9 × 8 आणि अपॉन तुमचा खाली 9 × 1. तर कसं सोडवतो हे तुम्हाला कळलं असेल. ह्या दोघाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लसला प्लस ह्या दोघाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेड बाय ह्या दोघाचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. ह्याला सोडवा तुम्ही. तर म्हणजे b² - 4ac = b² - 4ac = काय मिळेल तुम्हाला. ह्याला सोडवलं तर हा 1 × 1 1 होईल. 1 प्लस 9 × 8 आहे का नाही. 9 × 8 किती होईल तुमचा पहा. तर 8 8 9 जा 72. 8 9 जा किती होईल तुमचा 72 होईल. किती येईल 72 येईल. चेक करा तुम्ही. ठीक आहे 72 आणि ह्याला खाल्ला तुमचा 9 × 1 तुमचा काय येईल 9 येईल. ठीक आहे हा 9. तर ह्याला सोडा तुम्ही. इथं सोडवतो आपल्याला जागा कमी पडणार आहे. तर b² - 4ac म्हणजे 72 आणि हा 1 तुमचा 73/9 येणार आहे तुमचा. ठीक आहे. तर आता आपला जागा कमी पडेल म्हणून मी पुढेच लिहून टाकलेलं आहे. तर b² - 4ac ची किंमत आलेली 73/9. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. देअरफॉर तुमचा व्हेरिएबल y आहे तर y बरोबर लिहा. y = -b ± √मध्ये b² - 4ac अपॉन का आहे तुमचा 2a आहे. ठीक आहे. म्हणजे y = तुमचा मायनसला मायनस b ची किंमत लिहून घ्या तुम्ही. b ची किंमत काय आहे 1/3 आहे. -1/3 ± √मध्ये b² - 4ac ची किंमत किती आलेली आहे तुमची 73/9. ठीक आहे. तर याला डिवायडेड बाय काय असेल तुमचा 2 × a ची किंमत किती आहे 1 आहे. तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला काय करतो मी इथं पुढं सोडवतो आपल्याला जागा कमी पडेल. ठीक आहे. ह्याला पुढं सोडवतो. ठीक आहे. ह्याला पुढं घेतो आहे आणि इकडे लिहू आपण. तर हा पहा -1/3 जशाच तसा -1/3 असेल. बरं जाऊ दे इकडे लिहू तुम्ही. ठीक आहे तुम्हाला दिसणार नाही. तर इथं पुढंच लिहू तुम्ही. y = काय असेल -1/3 ला -1/3 ± ला ± हा 73 कशाचा स्क्वेअर नाही आणि कशाच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 73 ला आपल्याला लिहिता येते का. कशाच्या मल्टिप्लिकेशनमध्ये 73 ला आपण लिहू शकत नाही. ठीक आहे. तर काय करा तुम्ही मग हा 73 जशाच तसा लिहा आणि 9 कशाचा स्क्वेअर आहे 3 कशाचा स्क्वेअर आहे पहा. म्हणजे हे पहा तुम्ही मी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. इथं लिहून दाखवतो. हा 73 आणि डिवायडेड बाय 9 ह्यालाच आपण काय लिहू शकतो. ह्यालाच असं लिहू शकतो मी काय लिहू शकतो म्हणजे √मध्ये 1/9 × 73 लिहू शकतो. 73 × 1 73 होतो आणि 9 म्हणजे ह्याचा जर स्क्वेअर रूट जर घेतला 1चा स्क्वेअर रूट काय 1 आणि 9चा तुमचा काय स्क्वेअर रूट 3 येतो. ठीक आहे. ह्याला सोडवलं तर तुमचं काय येणार आहे 1/3 √म्हणजे 73 हे कळलं असेल तुम्हाला. ह्याला जर स्क्वेअर रूट घेतलं तर 1/3 येते आणि 73 जसं तसं राहते. हे कळलं असेल तर आपण हे काय करू इथं लिहून घेऊया. तर पहा म्हणजे -1/3 ± तर 1/3 तुमचा इथं बाहेर आलेला आहे. कसा आलेला आहे 9चा स्क्वेअर रूट घेतलेला आहे आपण. तर इथं स्क्वेअर रूटमध्ये राहिला 73 किती राहिला 73 आणि डिवायडेड बाय तुमचा 2 × 1 2. तर काय करा तुम्ही काय करू शकता आता पहा. याला सोडून घ्या. ह्याला सोडून घ्या. काय कसं सोडवणार पहा. y = एक किंमत काय मिळणार y = मायनस हा -1/3 ला 1/3 प्लसला प्लस आहे का नाही 1/3 ला 1/3 √73 ला 73 हा एक मिळालेला आणि डिवायडेड बाय 2 ला 2. आता एक मायनसचा घेऊन टाका रूट और तुमचा काय असेल y = तुमचा -1/3 ला 1/3 हा मायनस एक प्लस घेतला तर हा दुसरा मायनस घ्या -1/3 आणि √मध्ये काय आहे तुमचा 73 डिवायडेड बाय काय आहे तुमचा 2 आहे. इथपर्यंत सोडवलेलं आहे तुम्ही. ठीक आहे. आणि याला काय करू शकता तुम्ही ह्याला काय करू शकता 1/3 आणि हा 1/3 पहा. इथपर्यंत त्याला 73/9 आलेला आहे. तर तुम्हाला काय करता येईल पहा कशा प्रकारे सिम्प्लिफाय करता येईल पहा. आणि थोडं पहा आता लक्ष द्या. इथं थोडंसं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला किंवा इथंही तुम्ही कॉमन घेऊ शकता. तर इथं काय करा तुम्ही ह्याच्यातनं तुम्ही काय करू शकता 1/3 कॉमन घेऊ शकता. नाहीतर डायरेक्टली ह्याच्यात नाही तुम्ही डायरेक्टली घेतलं तर इथूनही घेतलं तरी जमते इथून घेतलं तरी जमते. पहा
तर आपण काय करू, वाटलं तर इथूनच घेऊ, डबल कॉमन घेण्यापेक्षा इथं लिहितो मी पुढली स्टेप पहा, इज इक्वल टू हे खाली स्टेप मिटूनच टाकतो, हेच येणार आहे, थोडंसं चेंज होऊन पहा. तर इथं काय करू शकता, आता पहा सेम असलं टर्म -1 1/3 इथं 1/3 आहे, तर 1/3 एक कॉमन घ्या इथं. तर काय करतो मी, +1/3 कॉमन घेतलं, 1/3 कॉमन घेतला, तर इथं 1/3 कॉमन घेतला तर इथं मायनस काय नाही म्हणजे काय उरेल तुमचा -1 उरेल, हे कॉमन घेतला तर इथं उरेल तुमचा -1. त्याच्यानंतर प्लस और मायनस तुमचा इथून कॉमन घेतल्यावर इथं काय उरणार नाही, म्हणजे काय उरेल इथून तुमचा 73 उरेल, 73. आणि डिवायडेड बाय तुमचा काय असेल, आता हा 1/3 तुमचा काय खाली जातो, नंतरच्या स्टेपला घेतो वाटलं तर मी, हा डिवायडेड बाय काय असेल तुमचा 2 असेल. आता 1/3 म्हणजे काय असतो, हा खालीच असतो, हा 3 1 आणि हा इथं 3 म्हणजे खाली येतो, पुढल्या स्टेपला लिहितो वाटलं तर. y इज इक्वल टू तुमचा काय असणार आहे पहा, तर 1 हा 3 काय येईल खाली, 3 × 2 6 असेल तुमचा, हा खाली असतो, ठीक आहे. म्हणजे काय असणार आहे तुमचा -1, हा 1 × जर काय जर 1 जर याला मल्टिप्लाय केलं तर पहा -1 पहा, वाटलं तर पहा लिहितो, तुम्हाला कन्फ्युजन होईल. 1 हा -1 प्लस और मायनस 73 √मध्ये 73 अपॉन तुमचा हा 2 आणि हा 3, 2 × 3 तुमचा, ठीक आहे, 2 × 3. तर हा 1 जर मल्टिप्लाय केलं तर सेम येते, वाटलं तर स्टेप वाढली तर वाढली, मी तर लिहितो. हा 1 जर मल्टिप्लाय केलं तर तुमचा काय उरेल, -1 प्लस और मायनस √मध्ये 73ला 73, ठीक आहे. हा 1 मल्टिप्लाय केलं तर काही चेंज होणार नाही, हा -1ला -1 +1ला प्लस और मायनस √मध्ये 73ला 73 डिवायडेड बाय 2 × 3 तुमचा 6 होईल. मग एक रूट तुम्हाला काय होईल, आता पहा इथे लिहितो मी वाटलं तर पहा, y इज इक्वल टू तुमचा एक रूट मिळेल -1 प्लस 73 √मध्ये 73 अपॉन तुमचा 6 असेल, ठीक आहे, अपॉन काय असेल तुमचा अपॉन 6 एक और काय असेल तुमचा y इज इक्वल टू -1 मायनस √मध्ये 73 डिवायडेड बाय 6. तर हे 2 रूट मिळाले, तुम्हाला दिसते का माहीत नाही, पहा दिसत असेल इथं, ठीक आहे. तर y इज इक्वल टू -1 प्लस √मध्ये 73 अपॉन 6 आणि दुसरा -1 मायनस 73 अपॉन 6, हे काय आहे तुमचे आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे 2 रूट्स मिळालेत. ह्याच्यानंतर तुमचं एक्झाम्पल नंबर 6 जे आहे काय आहे ते एक्झाम्पल नंबर 6 ते तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे, ठीक आहे. सिम्पल आहे, इझी आहे, याच फॉर्म्युला मेथडनं सोडवायचं आहे. तर तुम्हाला सगळे क्वेश्चन अगदी व्यवस्थित घेतलेले आहे, सगळ्यांना समजले असतील. काय समजले नसेल, काय शंका डाऊट असेल तर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आज आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद, ठीक आहे. तुम्हाला जर आमच्या व्हिडिओचा जर फायदा होत असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, कमेंट करून तुमचे काही जे काही समस्या असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर आवडते, काय प्रॉब्लेम असेल ते सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता, कमेंट करू शकता. आणि जर तुम्हाला जर फायदा होत असेल आमच्या व्हिडिओचा तर तुम्ही काय करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ काय करा, नक्की शेअर करा. थँक्यू.